अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, यशवंतराव होळकरांचा विजय असो। आज आपण इथं आपल्या गावचे रामराव उत्तमराव कोल्हे यांनी यांनी 11 दिवसापासून आमरण उपोषण हे धरलेलं आहे। म्हणजे जेवण नाही करायचं, फक्त पाण्यावरती ते 11 दिवस आता ते बसलेले आहेत। त्यांचं शरीर एकदम असं लूज झालेलं आहे। त्यांच्या शरीरातले जे रक्त आहे ते आता थोडंफार तरी गोठण्याच्या याच्यात आलेलंच आहे। आपल्या इथं 11 दिवसापासून ते करत आहेत। तर मला एवढंच वाटतं की नाही का, सगळ्यांनी आपल्या गावातल्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि सगळ्यांनी सपोर्ट करावे। आज आपल्या इथे बाहेर गावचे खूप सदस्य आलेले आहेत, जसे की कोल्हे भाऊ, बाकीच्यांचे नाव मला इतके येणार नाही, पण ते आल्याबद्दल त्यांचेही स्वागत करते। ते रामराव उत्तमराव कोल्हे यांना आम्ही सगळे भाऊ म्हणून बोलतो। तर भाऊ त्यांच्यासाठी नाही, आता त्यांना जर एसटी आरक्षण मिळालं तर त्यांना काय कामाचं आहे, कारण ते 60 वर्षाचे झालेले, त्यांना नोकरी मिळणार आहे का नाही, त्यांच्या वाईफसाठी त्यांना पण नाही, त्यांचे मुलं पण आता शिकलेले आहेत, त्यांना पण नोकरी आहे। त्यांची मुलीचं एक स्वतःचं इंग्लिश स्कूल आहे, ती तिथं प्रिन्सिपल आहे, त्यांना काही कामीचं आहे का, तर नाही। पण ते कोणाला कामीचं आहे की आता जी पुढची पिढी येणार आहे ते लहान लेकरांसाठी कामीचं आहे। जसे की आम्ही 10वीला आहोत, पण आपल्याला काय होतंय की मला जर 90 किंवा 95% जरी मार्क असले तरीही एसटी आरक्षणाच्या मुलाला 75 आणि 80 मार्कावर तो माझ्या आधी लागून जातो। हे जे आहे ते आपल्याला समजायलाच पाहिजे। आपण सर्वांनी ते एकजुटीने येऊन सकल धनगर आरक्षण मोर्चा आपण त्या दिवशी जालन्यामध्ये पूर्ण पिवळा धनगर हे केलेलं आहे। सगळा जालना आपण पिवळा केलेला आहे, तर तसंच आपण मुंबई पण एकदा आता पिवळा करायलाच पाहिजे। त्या दिवशी सांगितलं होतं, त्या दिवशी आमच्या इथेही 4-5 दिवसानंतर पाहुणे आले होते काही, तर त्यांनी सांगितलं होतं आपल्याला भीक मागायची नाहीये। भीक मागल्यावर लय तले किती देईन माणूस, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, एखादं जर लेस मोठ्या मनाचं असलं तर किती देईन, 100 किंवा 200 रुपये। पण आपल्याला आपल्या हक्काचं घ्यायचंय, आपल्याला आपला हक्क हा हिसकावून घ्यायचा आहे, तो पण सरकारकडून। सरकारने आपल्याला इतकं घुमवलेलं आहे की आपल्या केंद्रामध्ये ओबीसी आणि राज्यामध्ये NTC हे आपल्याला ते पूर्ण घोळून टाकत आहे। कारण की धनगर समाज खूप भोळा आहे, त्यांनाही माहिती आहे की धनगर समाजाला आपण 70-75 वर्षापासून आपल्याला आरक्षणापासून लांब ठेवलेलं आहे। आरक्षण जर आपल्याला असतं ना, तर आत्ताच काकांनी सांगितलं की ट्रॅक्टर जर आपल्याला घ्यायचा असेल शेतीसाठी तर 7 लाखाऐवजी आपल्याला 70,000 द्यावं लागते आणि बाकीचे जे पैसे आहेत ते सरकार भरतं। पण ते आता 70-75 वर्षापासून ते पैसे कुठे जातात आपल्याला माहित आहे का? नाही, ते सर्व पैसे त्या प्रशासनाला जातात। ते पैसे आपण आपल्या हक्काचे घेतलेच पाहिजे। आता जिथं 10वी नंतर आता मला जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर माझ्या आधी एसटी मुलाचा नंबर आधी लागतो, तेही त्याला मार्क कमी असले तरीही। पण आता तसं होता कामा नये, आपल्याला एसटी आरक्षण अंमलबजावणी करायचीच आहे। आपल्या इथे आज जास्तीत जास्त माता माऊल्या इथं उपस्थित आहेत, त्याबद्दल तर खूपच अभिमान वाटतं आणि सर्वात प्रथम मला याचा अभिमान वाटतो की मी धनगर कन्या आहे। धनगर नाव ऐकले की आपल्या रक्तामध्ये उसळी फुटली पाहिजे, असं या धनगर समाजाचं आपली राजा कोण आहे, अहिल्यादेवी होळकर। आतापर्यंतचा इतिहास तर मी अजून बघितलेला नाही की आतापर्यंत जितके पण राजा होऊन गेले ते पुरुष होते। सगळ्यांनाच माहिती आहे सगळे राजा ते पुरुष होते, पण आपले पहिल्या वेळेस आपली जी राजा आहे ती अहिल्यादेवी होळकर आहे, ती माता आहे, एक महिला आहे। तर आपण त्यांच्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे आणि त्या दिवशी जालना जसा पिवळा झाला तसंच आपण आता त्या दिवशी दगडफेक झाली, ती सरकारच्या प्रशासनाच्या चुकीमुळे झाली होती। त्यामध्ये आपल्या समाजाची काहीही चुकी नव्हती, पण प्रशासनाने खाली येण्याच्या ऐवजी कलेक्टर साहेब वरतीच थांबले। त्यांना माहित होते की सकाळपासून आलेले जे लोक आहेत त्यांना इतकी वेळ आपण समाजाला थांबू शकत नाही, तरी ते वरतीच थांबले। त्यामुळे आपल्या
आपल्या समाज बांधवांनी दगडफेक केली. ती दगडफेक त्या दिवशी झाली नसती, पण कलेक्टर साहेब खाली आले नाहीत. त्या दिवशी ती प्रशासनाचीच चुकी होती, हे मला म्हणायचे आहे. आणि आता आपल्या इथे आलेले सर्व पाहुणे यांचे परत स्वागत की त्यांनी त्या काकाचं एक गॅप आहे गुडघ्यामध्ये का पायामध्ये, ते पट्टी लावून का होईना आपल्यासाठी आले. शेलगावचे पाहुणे असतेन, हसनाबादचे बकाल सर असतेन, त्यांनी पण वेळात वेळ काढून आपल्या इथे आले आणि आपल्या गावचे सर्व मंडळी, पुरुष मंडळी आणि महिला मंडळी यांचेही स्वागत आहे. रामराव भाऊ हे खूप असे तरकटीबाज आहेत. तरकटीबाज म्हटले तरी पण चालेल, पण ते तरकटीबाज कशामुळे? कारण की ते समाजासाठी लढायले. आम्हीच एका नाही, पण ते कशासाठी लढले? महाराष्ट्रातील सखल धनगरांसाठी ते आता उपोषणाला बसले. पण हे 11 दिवस बसूनही अजून सरकारने इथे दखल घेतलेली नाही. इथे अजूनही सरकार इथे आलेलं नाही. आतापर्यंत फक्त कोण आलेला आहे? जिल्हाधिकारी आलेले आहे, तलाठी मॅडम आलेले आहे, बाकी कोणीही इथं आले नाही. काय इतकं कमी लेखतात का आपल्या धनगर समाजाला? इतकं तुच्छ लेखतात का? काकांनी सांगितलं की खूप आपण 2 नंबरला आहोत, ते पण संख्यामध्ये. धनगर समाज हा 2 नंबरला आहे, पण आपला कुठं दिसतो का? 3-4 कोटी आपला समाज संपूर्ण महाराष्ट्रात. जर तो एकत्र झाला तर आपले का खासदार आणि आमदार नाही होणार? खासदार आणि आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आपले. पण हे करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. त्या दिवशी ते काका आले होते, ते पोलीस इन्स्पेक्टर होते, तर त्यांनी ती जॉब सोडली आणि ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हातात बंदुकीच्या गोळ्या दिल्यात, पण त्या गोळ्या आपल्याला चालवता येत नाही, कारण आता सत्तेचंच आहे सगळं. तर त्या गोळ्या कोणाच्या हातात द्यायच्या ते आपल्या हातात आहे, ते दुसऱ्यांच्या हातात नाहीये. आपण जर आपल्या समाजातील एखाद्या माणसाला उभा केला आणि त्याच्या हातात जर त्या गोळ्या दिल्या तर तो नक्कीच आपल्याला चांगलंच हे देईल, चांगलंच रेकॉर्ड देईल, मार्ग देईल. हे आहे का नाही खरं? पण आपण काय करतो? आपल्याला सरकारने कसं केलं? संविधानामध्ये आपण 36 नंबरला ST आरक्षणात येतो, पण ते धनगर आणि धनगर ड यामध्ये फरक झाला. र आणि ड ते हिंदीमध्ये लिहिताना ड झालं, पण त्याचा मराठीतून अर्थ रच होतो. जसं की परतुड आणि परतुर हा दोन्ही पण अर्थ एकच आहे, पण त्यामध्ये 2 भिन्न येते. परतुर आपण त्यालाच परतूर म्हणतो आणि परतुड त्यालाच म्हणतो. मग हा धनगर आणि धनगड यात काय भिन्नता आहे? हे सरकारला विचारायलाच हवं. सरकारने मग सांगायला हवं की नाही का धनगड आणि धनगर यात फरक काय? कारण की ते म्हणतात की धनगड हा समाज नाहीये, पण मराठीमधून जर त्याचं केलं तर धनगर येतं ना, ते धनगर येतं ना. तर हे सरकारला कळायला हवं आणि सरकारने आपल्याला आरक्षण द्यायलाच हवं. ST अंमलबजावणी तेव्हाच होईल की जेव्हा इथं कुठेही बसायला जागा पुरणार नाही, इतका समाज इथं पाहिजे. फक्त एवढी जागा भरून काहीही फायदा नाही. इथे ते समोरची जी जागा आहे ना ती पूर्ण व्यापली पाहिजे. इथे बसायला जागा पाहिजे ना, इतके आपले धनगर समाज आहेत गावात. आपण काय म्हणतो? आम्हाला कोणी विचारलं ना की धनगर समाज किती आहे, तर आम्ही चांगल्या स्वाभिमानानं म्हणतो की नाही का आमचा अर्धा गाव कोल्हे आहे, म्हणजेच धनगर आहे. पण इथं उपस्थित किती आहे? अर्धे पण नाहीये इथं उपस्थित. जे कोणी घरी असतील, आता शेतात पण त्या दिवशी पाऊस आला, त्याचीही सरकारने दखल घेतली नाही. आता शेतामध्ये जर आपण गेलो तर बघितला तर आमची स्वतःची जो कापूस आहे तो 5-25 हजाराचा कापूस पूर्ण काळा पडलाय पावसामुळे, आणि शेंगा ज्या आहेत तुरीच्या त्या पण अशा काळ्या पडल्यात. त्यांना आता भाव सरकार देईन का? एवढं सांगा मला. सरकार भाव देणार नाही. मग याच्यामुळे आमचा जो आधीचा कापूस आहे तो पण ह्या कमी भावात विकला जाईल. सरकार एक सांगायचं म्हणजे सरकार भाव पण देत नाही मालाला. आता आपले जे समाज बांधव आहेत ते पूर्ण शेतीवर अवलंबून आहे.
आता सध्याच्या काळात, आणि ते शेती करताना शेतीतला जो माल उत्पादन होतो त्या टायमाला भाव तो कमी असतो का नसतो? सरकार कमी करतो तो भाव, आणि आपले जेव्हा माल संपतात म्हणजे आपण आपल्या व्यवसायासाठी आपलं पुढचं करण्यासाठी ते सरकार भाव कमी करतात. आता आपले जेव्हा माल संपतात म्हणजे आपले मोंढ्यात माल जात नाही तेव्हा ते भाव वाढतात. असं का? मग आपल्या समाजावर अन्याय का असा? आपला असा अन्याय का करतात हे पण सरकारला विचारायलाच हवं. माझं नाव शिवांजली प्रल्हाद कोल्हे आहे. मला हे नाव सांगताना खूप अभिमान वाटतो की माझ्या वडिलांचं नाव प्रल्हाद कोल्हे आहे. ते जर मला इथे नाही म्हटले असते तर मी इथे आलेही नसते, असे बोललेही नसते. पण एक धनगर कन्या म्हणून मला खूप स्वाभिमान वाटतो की मी या धनगर कुळात आणि अहिल्यादेवी होळकरांच्या कुळात जन्माला आलेली आहे. आपल्याला अहिल्यादेवी होळकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की स्त्री ही मागासलेली नाहीये. स्त्री ही मागासलेली नाहीये. स्त्री कुठेही कोणताही पराभव हा लढू शकते, कितीही समोर जाऊ शकते. पुरुषच पुढे आहे असं नाही. सगळ्यांची राजा कोण होते? पुरुष होते. पण आपली राजा ही अहिल्यादेवी होळकर होती. तर त्यांच्याकडून आपल्याला शिकायला पाहिजे की इथं स्त्री ही मागा असलेली नाहीच आहे. आपण त्या दिवशी जालन्याला, मला माहिती आहे आमच्या गावातले जास्त महिला गेल्या नव्हत्या, पण माझी आईही गेली नव्हती. खोटं कशाला सांगायचं. पण मला असं वाटतं की नाही का, आपण जेव्हा आपली रॅली निघते किंवा एखादं भाषण होतं तेव्हा आपल्या स्त्रिया पुढं पाहिजे. आता तुम्ही आता विचारलं की माहेराला किती जणींनी फोन लावला, तर 2 नाही तर 3 जणींच्या हातवर होते. तर असं का आता एवढ्या 11 दिवसात कोणी म्हणजे महिला माहेरी बोलल्या नसतील का? बोलल्याच, 100% बोलल्या. पण त्यांनी तिकडे सांगितलं का? नाही. मग असं का? सांगायचं, बोलायचं, इथे पण उपस्थित व्हायचं. जितकं आपण उपस्थित राहू तितका आपला स्वाभिमान वाढतो. आपण जर का स्टेजवर बोललो नाही तर आपला स्वाभिमान कसा होतो? कमी होतो ना. तसंच आपण इथेही आलं पाहिजे. तर आपण आता इथे जमलेलो आहोत ते एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी. जर का अशी एकता आणि असा स्वाभिमान जर असला ना तर आपण एसटी आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही.